विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा कोणी केला होता? तर राईट आन्सर आहे बघा, लॉर्ड डलहौसीने केला होता. सन 1848 ते 1856 दरम्यान कोणी अनेक राज्य खालसा केली? तर कोणी केली बघा, डलहौसीनेच खालसा केली होती. सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी 1883 मध्ये अखिल भारतीय स्तरावर कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय परिषद भरवली? तर बघा कुठं भरवली बघा, ऑप्शन क्रमांक 3 कोलकाता या ठिकाणी भरवण्यात आली होती. राष्ट्रीय सभेच्या पहिले अध्यक्ष कोण होते? राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्ष कोण होते? व्यायामचंद्र बॅनर्जी होती. महात्मा गांधीजी यांनी आपल्या कार्याची सुरुवात कोणत्या देशामधून केली होती? तर दक्षिण आफ्रिका या ठिकाणामधून केली होती. शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पुणे जिल्ह्यामध्ये स्थित आहे. नेक्स्ट आहे बघा, खालीलपैकी कोणता तालुका हा नंदुरबार जिल्ह्यामध्ये नाही? खालीलपैकी कोणता तालुका नाही आहे? तर बघा शिरपूर हा तालुका नाही आहे. नांदेड शहर हे कोणत्या नदीच्या काठावर वसलेलं आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 गोदावरी नदीच्या काठावर वसलेला आहे. नेक्स्ट आहे बघा, प्रकाशाच्या अंतर्भूत रंगामध्ये विभक्तीकरण करण्याच्या नैसर्गिक घटनेला प्रकाशाचं काय म्हटलं जातं? तर काय म्हटलं जातं बघा, ऑप्शन क्रमांक 2 अपस्करण असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? अपस्करण. मानवामधील जठराचा आकार हा सर्वसाधारणपणे इंग्रजीतील कोणत्या अक्षराशी मिळता जुळता आहे? तर बघा जे या अक्षराची मिळता जुळता आहे. अग्र मस्तिष्क या मेंदूच्या भागाकडून प्रामुख्याने कोणतं कार्य होतं? तर कोणतं कार्य होतं बघा, विचार प्रक्रिया, आपला जो काही विचार करण्याची क्षमता आहे ती त्या ठिकाणामधून होते. मानवी हृदय किती कप्प्याचं बनलेलं आहे? तर मानवी हृदय बघा 4 कप्प्यांचं बनलेलं असतं. की 4 कप्पे. ऑक्सिजन युक्त रक्त कशाद्वारे हृदयामधून सर्व शरीराला पुरवलं जातं? तर जी काय महाधमनी, त्या महाधमनीमार्फत पुरवली जाते. वनस्पतींकडून पाण्याचं जे काही उत्सर्जन होण्याच्या क्रियाला काय म्हटलं जातं? तर काय म्हटलं जातं बघा, बाष्पोत्सर्जन असं म्हटलं जातं. शिवाजी महाराजांनी लाल महालावर छापा टाकून कोणाची बोट तोडली होती? तर बोट कोणाची तोडली होती बघा, शाहिस्ते खानाची बोट छाटली होती डायरेक्ट. अकबराने आग्र्याजवळ कोणतं नवीन शहर बसवलं होतं? तर राईट आन्सर आहे बघा, ऑप्शन क्रमांक 3 फतेपूर सिक्री हे वसवलं होतं. आशिया खंडामध्ये कोणत्या देशामध्ये सर्वात जास्त औद्योगिक क्रांती घडून आली? तर राईट आन्सर आहे बघा, ऑप्शन क्रमांक 2 जपान या ठिकाणी. जे काय अमेरिकेचे मूळ रहिवासी त्या लोकांना काय म्हटलं जातं? तर त्यांना काय म्हटलं जातं बघा, रेड इंडियन असं म्हटलं जातं, लाले. नेक्स्ट आहे बघा, होल्टियर यांनी लिहिलेल्या ग्रंथाचं नाव काय होतं? होल्टियर. तर काय होतं बघा, कॅन्टिड. कॅन्टीन नाही बरं का, कॅन्टिड. कॅन्टीन कुठं असतं? जेवायचं असतं. नेक्स्ट आहे बघा, अर्थशास्त्र आहे कोणतं शास्त्र आहे? काय अर्थशास्त्र आहे कोणतं शास्त्र आहे? हे बघा सामाजिक शास्त्र आहे. कोणत्या शास्त्रज्ञाला अर्थशास्त्राचे जनक मानलं जातं? कोणत्या शास्त्रज्ञाला अर्थशास्त्राचं जनक मानलं जातं? तर ॲडम स्मिथला याचं जनक मानलं जातं. महाराष्ट्र राज्यामधील पूर्वेकडील कोणत्या जिल्ह्यामध्ये तलावांची आणि तळ्यांची संख्या जास्त आहे? तर राईट आन्सर बघा, ऑप्शन क्रमांक 2 भंडारा. कोणत्या? भंडारा. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रामधील कोणता जिल्हा संत्री उत्पादनावरती आघाडीवर आहे? तर नागपूर जिल्हा आहे, सर्वांना माहिती आहे. आणि मित्रांनो याचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. महाराष्ट्राचे रंगी हंगामाचा जो काही कालावधी आहे तो कोणता आहे? याचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. 100 प्रश्नापैकी बघा तुमचे किती प्रश्न बरोबर आले हे सुद्धा टाईप करा. आणि अजिबात लागू नका, तुमचा स्कोर बघा किती पण येऊ द्या, बघा 30 येऊ द्या, 40 येऊ द्या, 80 येऊ द्या. याचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. आणि जर तुम्ही मोजले नसतील तर पुन्हा एकदा व्हिडिओ पाहून मोजा किती बरोबर येतात, खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करा, जेणेकरून तुम्हाला कळेल की आपला अभ्यास कितपत आहे. त्यामुळे नक्की टाईप करा आणि याचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्कीच ऑन करा. आणि जे काही खाली आपले टेलिग्राम ग्रुपची लिंक आहे आणि व्हॉट्सअप ग्रुप आहे त्यावर तुम्ही नक्की जॉईन व्हा. त्या ठिकाणी तुम्हाला याची PDF डेली टाकली जाईल. जबरदस्त प्रश्न आहे. तर राईट आन्सर आहे बघा, ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी बघा, ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी 51 लक्षात ठेवा. 51 मध्ये आपल्याला मूलभूत कर्तव्य घटनेतील या कलमामध्ये पाहायला मिळतात. हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी कशाची आवश्यकता असते? तर हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी कशाची आवश्यकता असते बघा, लोह. लोह म्हणजे काय? लोखंड नाही आपलं. तर लोह आपल्याला कशामधून भेटतं? पालक भाजीमधून आपल्याला लोह भेटत असतं, त्याची आवश्यकता असते बघा. पुढचा प्रश्न बघा, लोकसभा प्रतिनिधीचं किमान वय किती वर्ष असावे लागतं? तर किमान वय किती वर्ष असावे लागतं? तर ऑप्शन क्रमांक 3 महत्त्वाचा प्रश्न बघा, 25 इतकं असावं लागतं. शाहू महाराजांचा अत्यंत आवडता क्रीडा प्रकार कोणता होता? तर कोणता होता? कुस्ती. लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक 1 कुस्ती हा होता.
वीज चमकल्यावर ढगाचे गडगडणे ऐकू येतं, कारण बघा ज्यावेळेस वीज चमकते त्यावेळेस ढगांचे गडगडणं ऐकू येतं आपल्याला, याचं कारण विचारलेलं आहे. तर बघा प्रकाशाचा वेग हा ध्वनीच्या वेगापेक्षा खूप जास्त आहे, त्यामुळे आपल्याला बघा जी काय वीज चमकल्यानंतर आधी वीज चमकते त्याच्यानंतर उशिराने आपल्याला काय होतं बघा गडगडाट ऐकू येतो, त्यामुळे बघा प्रकाशाचा वेग सगळ्यात जास्त असतो. पुढचा प्रश्न आहे बघा, जैन धर्माचे एकूण किती तीर्थकर झालेले आहेत? कोणत्या जैन धर्माचे? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 4, एकूण बघा 24 तीर्थकर झालेले आहेत. किती? 24. पुढचा प्रश्न आहे बघा, मेळघाट अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? कोणतं? मेळघाट अभयारण्य. ते वाघासाठी प्रसिद्ध आहे. कशासाठी? वाघासाठी प्रसिद्ध आहे. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा मुख्य कोण असतो? तर राईट आन्सर आहे बघा याचं ऑप्शन क्रमांक 4, मुख्य कार्यकारी अधिकारी. कोण असतो बघा? मुख्य कार्यकारी अधिकारी. जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा प्रमुख कोण असतं? मुख्य कार्यकारी अधिकारी. पुढचा प्रश्न बघा, जे काही विजेचा दिवा असतो त्या दिव्यामध्ये कोणत्या धातूची तार वापरण्यात येते? तर बघा पहिल्यांदा आपल्या काहींच्या घरी पण असते, पण आता सगळीकडे ट्यूबलाईट आणि LED बल्ब झालेले आहेत, त्यामुळे बघा त्या ज्यावेळेस जुना बल्ब होता त्यामध्ये टंगस्टन वापरलं जायचं. कोणतं? टंगस्टन ही धातूची तार वापरली जायची बघा, पिवळा बल्ब भेटायचा त्यामध्ये. पुढचा प्रश्न बघा, मूलभूत हक्काच्या संरक्षणकर्ता म्हणून कोणाला ओळखलं जातं? जे काय आपले मूलभूत हक्क आहे त्याचे संरक्षणकर्ता म्हणून असं कोणास ओळखलं जातं? एकदम सोपा प्रश्न आहे. राईट आन्सर बघा सर्वोच्च न्यायालय. कोणाला ओळखलं जातं? सर्वोच्च न्यायालयाला. नेक्स्ट पहा, खालीलपैकी कोणतं तीर्थक्षेत्र आहे गोदावरी नदीकाठी वसलेलं नाही विचारले? असा बारकाईने प्रश्न वाचायचा बघा, नाही तर काय होईल बघा आपलं आहे म्हणलो आपण तर कोणतं बघा पंढरपूर हे नाही. बाकी बघा नाशिक, नांदेड आणि पैठणी बघा गोदावरी नदीकाठी वसलेले आहेत. पुढचा प्रश्न बघा, सूर्यकुलामधील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? सूर्यकुलामधील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? तर सगळ्यात मोठा ग्रह कोणता आहे बघा? गुरु. ऑप्शन क्रमांक 1, गुरु हा सर्वात मोठा आहे. नेक्स्ट पहा, खालीलपैकी कोणत्या पेशी रोगजंतूचा प्रतिकार करतात किंवा त्यांना आपण सैनिक पेशी असं सुद्धा म्हणतो? तर बघा सैनिक पेशी कोणत्या आहेत बघा? ऑप्शन क्रमांक 3, पांढऱ्या. लक्षात ठेवा पांढऱ्या पेशी यालाच आपण म्हणतो बघा रोगजंतूचा प्रतिकार करणाऱ्या पेशी. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे बघा, बॅरोमीटर हे जे काही उपकरण आहे ते टिंब मापण्यासाठी वापरलं जातं. तर हे बघा वायूचा दाब मापण्यासाठी केलं जातं. कोणतं? बॅरोमीटर हे जे काही उपकरण आहे वायूचा दाब मापण्यासाठी. भारतीय संविधान केव्हा संमत किंवा मान्य करण्यात आलं? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 3, 26 नोव्हेंबर 1949ला भारतीय संविधान हे बघा मान्य करण्यात आलं. 26 नोव्हेंबर 1949ला महत्त्वाची तारीख आहे. नेक्स्ट बघा, जे काही आपला स्वयंपाक आहे त्या स्वयंपाकासाठी वापरलं जाणारं मीठ म्हणजे टिंब. तर आपल्या स्वयंपाकघरामध्ये आपण जे काही मीठ खातो, मिठाचं घ्या इकडे मीठ कमी आहे, तर त्यामध्ये त्याला आपण रासायनिक नाव विचारलेलं आहे, तर त्याचं नाव काय? चला सांगा पटकन, आपल्याला 3 सेकंद मिळतील. त्याचं राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक आहे सोडियम क्लोराईड NaCl. हे काय बघा? खाण्याचं मीठ आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे, भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर कोणत्या ठिकाणी स्थित आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे. तर राईट आन्सर आहे बघा हे कुठे बघा? मुंबई या ठिकाणी स्थित आहे. खालीलपैकी भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार कोणता आहे? तर सर्वोच्च क्रीडा पुरस्कार कोणता बघा? या ठिकाणी राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार. आता याचं नाव बदलून काय करण्यात आलं आहे खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की टाईप करा. शहराचा प्रथम नागरिक म्हणून कोणाला ओळखलं जाते? शहराचा प्रथम नागरिक म्हणून कोणाला ओळखलं जातं बघा? महापौरला ओळखलं जातं. लक्षात ठेवा, शहराचा प्रथम नागरिक म्हणून महापौरला ओळखलं जातं. आणि मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्कीच ऑन करा आणि या व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा. बघा आजच्या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट फक्त आपण 1000 लाईक ठेवू. मित्रांनो, मला आशा आहे तुम्ही 1000पेक्षा जास्त लाईक करणार, कारण की लाईक केल्यावर कळतं जी काही माझी मेहनत आहे ती 100% काम करते. राजा रविवर्मा हे प्रख्यात टिंब होती. तर बघा हे कोण होते बघा? चित्रकार होते. ऑप्शन क्रमांक. भारतामधील पहिला बोलपट कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 आलमारा बघा भारतामधील पहिला बोलपट आहे. पुढचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, ग्रामसभेचं जे काही अध्यक्षस्थान आहे ते कोण भूषवत असतात? तर कोण असतात बघा? सरपंच. लक्षात ठेवा सरपंच. पुढचा प्रश्न आहे बघा 25 प्रश्न झाले. पुढचा प्रश्न बघा, राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? महत्त्वाचा प्रश्न आहे. तर राज्यसभेचे जे काही सदस्य असते त्याचा कार्यकाळ बघा किती असतो? 6 वर्षाचा असतो. लक्षात ठेवा 6 वर्षाचा. आजमितीला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला सर्वाधिक समुद्र किनारा लाभलेला आहे? तर आपल्या सर्वांना माहीत पाहिजे रत्नागिरीला बघा सर्वात जास्त काय बघा समुद्र किनारा लाभलेला आहे. नेक्स्ट बघा, लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्राचा आपल्या देशामध्ये कितवा क्रमांक लागतो? तर लोकसंख्येच्या बाबतीमध्ये
दुसरा क्रमांक लागतो, कितवा? दुसरा क्रमांक. नेक्स्ट बघा, हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? या पुस्तकाचे लेखक बघा डॉक्टर भालचंद्र नेमाडे. लक्षात ठेवा, डॉक्टर भालचंद्र नेमाडे बघा या पुस्तकाचे लेखक आहेत. पुढचं आहे बघा, पाण्यामधील सर्वात जास्त जी काही घनता आहे किंवा जी काही डिग्री ती टिंब तापमानावर असते. तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघू शकता 2, 4 डिग्री सेल्सिअसवर सगळ्यात जास्त घनता असते. पुढचा प्रश्न आहे बघा, पोलिओ हा जो काय रोग आहे हा कशापासून होतो? पोलिओ रोग हा कशापासून होतो? तर हा बघा विषाणूपासून हा पोलिओ रोग होत असतो. लक्षात ठेवा, विषाणूपासून. शेतीच्या मोजणीसाठी कोणाकडे अर्ज करावा लागतो? जी काही शेती आपली ती मोजण्यासाठी तलाठीकरते आपल्याला अर्ज करावा लागतो. कोणाकडे? तलाठीकरी. वाल्मी ही जी काय संस्था आहे कोणत्या ठिकाणी स्थित आहे? कोणती? वाल्मी ही संस्था कोणत्या ठिकाणी स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघू शकता 1, औरंगाबाद. आणि आता नवीन नाव काय बघा, छत्रपती संभाजीनगर. लक्षात ठेवा, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी वाल्मी ही जी काय संस्था आहे बघा ती स्थित आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, जिभेच्या शेंड्यावर कोणत्या चवीचं ज्ञान होतं? आपल्या जिभेच्या शेंड्यावर. तर ऑप्शन क्रमांक 4, गोड. त्यामुळे बघा आपल्या गोड असं पुढे लावून बघा तुम्ही आता घरी गेल्या खारट लावून बघा लागतं का नाही. नेक्स्ट आहे बघा, टंगस्टन या धातूची संज्ञा काय आहे? टंगस्टन. तर बघा टंगस्टन जे काय आपल्या घरातल्या बल्बामध्ये असतं त्याची संज्ञा आहे बघा W. लक्षात ठेवा W. 52 दरवाजाचे शहर खालीलपैकी कोणतं आहे? तर बघा 52 दरवाजाचं शहर कोणतं? आता छत्रपती संभाजीनगर हे 52 दरवाजाचं बघा शहर आहे. पुढचा प्रश्न बघा, शेतकऱ्यांचा मित्र खालीलपैकी कोण आहे? शेतकऱ्यांचा मित्र कोण आहे? तर गांडूळ हा बघा शेतकऱ्यांचा मित्र आहे. कोण? गांडूळ. नेक्स्ट बघा, अजिंठा लेणी कोणत्या नदीकाठी आहे? कोणती? अजिंठा लेणी. महत्वाचा प्रश्न आहे. राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक 1, वाघूर. लक्षात ठेवा, वाघूर या नदीकाठी आहे. राष्ट्रीय मतदार दिवस खालीलपैकी कोणता आहे? कोणता? राष्ट्रीय मतदार दिवस. तर लक्षात ठेवा 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिवस असतो. लक्षात ठेवा 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिवस हा असतो. नेक्स्ट पहा, ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये महिलांसाठी किती टक्के आरक्षण दिलेलं आहे? तर 50%. ST मध्ये सुद्धा 50% सवलत महिलांना मिळालेली आहे आणि ग्रामपंचायतमध्ये सुद्धा महिलांसाठी 50% आरक्षण देण्यात आलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, पोलीस पाटलाच्या रजेच्या काळामध्ये त्याचं काम कोण बघत असतं? तर बघा पोलीस पाटील जर रजेत असेल तर त्याच्यावरचं काम त्यावेळेस कोण बघत असतं? ऑप्शन क्रमांक 3, शेजारच्या गावचा पोलीस पाटील. पृथ्वी स्वतःच्या अक्षाभोवती फिरण्याची जी काही गती आहे ती कशी आहे? पृथ्वीच्या स्वतःच्या अक्षाभोवती जी काही फिरण्याची गती आहे त्याला आपण काय म्हणतो? असा प्रश्न आहे. तर त्याला आपण म्हणतो बघा परिवलन. लक्षात ठेवा परिवलन. नेक्स्ट आहे बघा, ATM या संज्ञेचा अचूक विस्तार आपल्याला विशद करायचा आहे. तर ATM म्हणजे काय? ऑटोमॅटिक टेलर मशीन. टेलर म्हणजे काय? कपड्याने शिवायची, त्याचा लॉंग फॉर्म आहे ऑटोमॅटेड टेलर मशीन. नेक्स्ट आहे बघा, आशिया खंडामधील कोणता पुरस्कार हा प्रति नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जातो? महत्त्वाचा प्रश्न आहे. तर जो काय आशिया खंडातील नोबेल पुरस्कारासारखा जे एखादा पुरस्कार आहे त्याचं नाव विचारलेलं आहे त्याला म्हणतात बघा मॅगसेसे पुरस्कार. लक्षात ठेवा रेमन मॅगसेसे पुरस्कार. हरिजन हे जे काही साप्ताहिक आहे कोणी चालू केलं आहे? तर हरिजन हे साप्ताहिक कोणी केलं होतं? महात्मा गांधी. लक्षात ठेवा महात्मा गांधी. नेक्स्ट आहे बघा, अरवली या प्राचीन पर्वतामधील सर्वोच्च शिखर कोणतं आहे? चला पटकन आन्सर द्यायचं, आपल्याला 3 सेकंद मिळतील. तर बघा बरोबर आहे सर्वांचं, गुरु शिखर. लक्षात ठेवा अरवली या प्राचीन पर्वतामधील सर्वोच्च शिखर कोणतं आहे? बघा गुरु शिखर. आणि मित्रांनो तुम्हाला जर या व्हिडिओची PDF पाहिजे असेल तर माझा नंबर बघा 82 75 55 82 83 याला तुम्ही बिंदास व्हॉट्सअपला मेसेज करा. तुम्हाला 100% ग्रुपला ॲड केलं जाईल आणि या व्हिडिओची PDF पाठवली जाईल. तसेच चालू घडामोडी पाहिजे असतील तर बघा 149 रुपयामध्ये आपण सर्व भरत्यांसाठी मेगा भरतींसाठी चालू घडामोडी बनवलेल्या आहेत. त्या पूर्णपणे वाचले तर तुम्हाला बघा चालू घडामोडीची काहीच अडचण येणार नाही. त्यामुळे मित्रांनो तुम्ही नक्की त्या घेऊ शकता. तुम्ही व्हॉट्सअपला मला त्याची डिटेल्स विचारू शकता आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण टेलिग्राम ग्रुप आहे आणि आपला जो काही व्हॉट्सअप ग्रुप आहे तो तुम्ही नक्की जॉईन करा. नेक्स्ट बघा, दासबोध या ग्रंथाचे कर्ते कोण आहेत? काय प्रश्न आहे बघा, दासबोध या ग्रंथाचे कर्ते कोण आहेत? तर संत ज्ञानेश्वर आहेत बघा. कोणी? संत ज्ञानेश्वर. नेक्स्ट, भारताचे सर्वोच्च शौर्य पदक कोणतं आहे? भारताचं सर्वोच्च शौर्य पदक कोणतं आहे? बघा परमवीर चक्र आहे. लक्षात ठेवा परमवीर चक्र. नेक्स्ट पहा,
वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते? वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते? बघा, आचार्य विनोबा भावे होते. लक्षात ठेवा, आचार्य विनोबा भावे होते. आता 50 प्रश्न झाले मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे बघा, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली होती? एकदम सोपा प्रश्न आहे. तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा या गीताचे गीतकार कोण आहेत? सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. तर कोण आहेत बघा? मोहम्मद इक्बाल आहेत. लक्षात ठेवा, मोहम्मद इक्बाल. नेक्स्ट पहा, स्त्री शिक्षणाचे महत्त्व विशद करणारे महाराष्ट्रातील समाजसुधारक कोण आहेत? तर बरोबर आहे, ऑप्शन क्रमांक 2 महात्मा ज्योतिबा फुले हे आहेत. कर्करोगाच्या उपचारासाठी काय वापरलं जातं? तर कर्करोगाच्या उपचारासाठी बघा कोबाल्ट हे वापरलं जातं. काय वापरलं जातं? कोबाल्ट. अंधांसाठी जे काही लिपी आहे, जे काही आंधळी लोक आहेत त्यांसाठी ज्या लिपीचा शोध लावला, म्हणजे त्या लिपीचा शोध लावला कोणी लावला? तर कोणी लावला बघा? ब्रेल लिपीचा शोध ब्रेल लुईसनी याचा शोध लावलेला आहे. नेक्स्ट आहे बघा, खालीलपैकी कोणती शास्त्रीय संज्ञा पाण्यासाठी वापरण्यात येते? तर कोणती बघा? H2O हे काय बघा? पाण्यासाठी वापरण्यात येते. डेसिबल हे काय मापनाचं एकक आहे? तर बघा, ध्वनी आवाज मापण्याचं एकक काय बघा? डेसिबल. सोलर कुकरची जी काही पेटी असते त्याची आतील बाजू कोणत्या रंगाने रंगवलेली असते? तर राईट आन्सर आहे बघा काळा. लक्षात ठेवा, हम काले होय तो क्या हुआ दिलवाले, त्यामुळे बघा काळा रंग. पुढचा प्रश्न आहे बघा, दूरचित्रवाणी संचामध्ये जे काही पडद्यावर दिसणारं चलचित्राचं कारण आहे ते काय आहे? तर हे काय बघा? दृष्टी सातत्य. लक्षात ठेवा, याचं सायंटिफिक काय बघा? दृष्टीचं सातत्य. पेसमेकर हे टिंबटिंब विकार असलेल्या रुग्णांकरता वापरलं जातं. तर जे काय हृदयाचा विकार आहे बघा त्यांच्यासाठी पेसमेकर हे काय झालं जातं? वापरलं जातं. पेस नाही, पेच वेगळी असते बघा. ती बाळाला जन्म दिल्यावर आईला खायला देते, ती पेच वेगळी आणि पेस वेगळे बरं का, एवढं लक्षात ठेवा. महाराष्ट्र पोलीस दलाचं ब्रीदवाक्य काय आहे? तर आपल्या सर्वांना माहिती आहे, सदरक्षनाय खलनिग्रहनाय. एखादा अधिकारी, जो काही सरकारी अधिकारी असेल किंवा कर्मचारी असेल, लाच घेताना पकडला गेल्यास त्यावर पोलिसांचा कोणता विभाग मुख्यत्व कार्य करत असतो किंवा तपास करतो? तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 4 ACB. दहशतवादी कारवायांवरती प्रतिबंध घालण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांचा कोणता विभाग मुख्यत्व सक्रिय असतो? तर कोणता असतो बघा? ऑप्शन क्रमांक 3 अँटी टेररिस्ट स्क्वॉड, त्यालाच आपण काय म्हणतो बघा? ATS. भारताच्या परकीय गुप्तचर संस्थेचं नाव काय बघा? रॉ. लक्षात ठेवा, रॉ. याचा लॉंग फॉर्म होतो बघा रिसर्च अँड ॲनालिसिस विंग. रक्तस्राव विरहित शस्त्रक्रिया कशाच्या वापराने आपल्याला शक्य आहे? म्हणजे रक्त न जाता. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 4 लेझर. कशाने? लेझर. विजयस्तंभ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? तर चित्तोडगड या ठिकाणी बघा विजयस्तंभ आहे. महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलं जाणारं मासिक कोणतं आहे? तर कोणतं आहे बघा? लोकराज्य. कोणतंही मासिक? ते लोकराज्य. प्रसिद्ध धार्मिक स्थळे आणि राज्य दिलेली आहेत, यापैकी आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे. कशाची चुकीची जोडी? अमरनाथ कुठे बघा? जम्मू आणि काश्मीर, बरोबर आहे. तिरुपती बालाजी कुठे बघा? हे चुकीचं आहे, तेलंगणामध्ये चुकीचं आहे. जगन्नाथपुरी कुठे बघा? ओडिसामध्ये, बरोबर आहे. रामेश्वरम हे तमिळनाडूमध्ये, हे सुद्धा बरोबर आहे. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी बघा चुकीचं आहे. तिरुपती बालाजी कुठे आहे मग? आंध्र प्रदेशमध्ये बघा. देशामधील सर्वाधिक बालविवाहांचं प्रमाण कोणत्या राज्यामध्ये? बालविवाहांचं प्रमाण राईट आन्सर बघायचं ऑप्शन क्रमांक 3 बिहारमध्ये आहे. हत्ती हा राज्य प्राणी कोणत्या राज्याचा आहे? हत्ती. तर बघा केरळ या राज्याचा आहे बघा हत्ती. पुढचा प्रश्न आहे बघा, क्लोनिंगद्वारे जन्माला आलेलं जगातील पहिलं म्हशीचं पिल्लू कोणतं आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 महिमा. बघा म्हसाडीचं नाव काय आहे? महिमा. नेक्स्ट, हापूस आंबा या जातीचं उत्पादन महाराष्ट्रामधील कोणत्या विभागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतं? तर कोकणामध्ये. बघा कोणाकडे आंबे असतील तर बोलवा खायला कधीतरी. पुढचा प्रश्न आहे बघा, माहूर येथे टिंबटिंबचं मंदिर आहे. तर कशाचं बघा? रेणुका देवीचं मंदिर आहे. कुठं? माहूर या ठिकाणी. नेक्स्ट आहे बघा 75 प्रश्न झाले बघा. आता पुढचा प्रश्न आहे बघा, कोणत्या पोर्तुगीज खलाशाने भारताकडे येण्याचा मार्ग 1498 मध्ये शोधला? तर वास्को द गामा. कोण आहे बघा? तो वास्को द गामा. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा कोणी केला होता? तर राईट आन्सर आहे बघा लॉर्ड डलहौसीने केला होता. सन 1848 ते 1856 दरम्यान कोणी अनेक राज्य खालसा केली? तर कोणी केली बघा? डलहौसीनेच खालसा केली होती. सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी
1883 मध्ये अखिल भारतीय स्तरावर कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय परिषद भरवली? तर बघा कुठं भरवली बघा, ऑप्शन क्रमांक 3 कोलकाता या ठिकाणी भरवण्यात आली होती. राष्ट्रीय सभेच्या पहिले अध्यक्ष कोण होते? राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्ष कोण होते? व्यायामचंद्र बॅनर्जी होती. महात्मा गांधीजी यांनी आपल्या कार्याची सुरुवात कोणत्या देशामधून केली होती? तर दक्षिण आफ्रिका या ठिकाणामधून केली होती. शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पुणे जिल्ह्यामध्ये स्थित आहे. नेक्स्ट आहे बघा, खालीलपैकी कोणता तालुका हा नंदुरबार जिल्ह्यामध्ये नाही? खालीलपैकी कोणता तालुका नाही आहे? तर बघा शिरपूर हा तालुका नाही आहे. नांदेड शहर हे कोणत्या नदीच्या काठावर वसलेलं आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 गोदावरी नदीच्या काठावर वसलेला आहे. नेक्स्ट आहे बघा, प्रकाशाच्या अंतर्भूत रंगामध्ये विभक्तीकरण करण्याच्या नैसर्गिक घटनेला प्रकाशाचं काय म्हटलं जातं? तर काय म्हटलं जातं बघा, ऑप्शन क्रमांक 2 अपस्करण असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? अपस्करण. मानवामधील जठराचा आकार हा सर्वसाधारणपणे इंग्रजीतील कोणत्या अक्षराशी मिळता जुळता आहे? तर बघा जे या अक्षराची मिळता जुळता आहे. अग्र मस्तिष्क या मेंदूच्या भागाकडून प्रामुख्याने कोणतं कार्य होतं? तर कोणतं कार्य होतं बघा, विचार प्रक्रिया, आपला जो काही विचार करण्याची क्षमता आहे ती त्या ठिकाणामधून होते. मानवी हृदय हे किती कप्प्याचं बनलेलं आहे? तर मानवी हृदय बघा 4 कप्प्यांचं बनलेलं असतं. की 4 कप्पे. ऑक्सिजन युक्त रक्त कशाद्वारे हृदयामधून सर्व शरीराला पुरवलं जातं? तर जी काय महाधमनी, त्या महाधमनीमार्फत पुरवली जाते. वनस्पतींकडून पाण्याचं जे काही उत्सर्जन होण्याच्या क्रियेला काय म्हटलं जातं? तर काय म्हटलं जातं बघा, बाष्पोत्सर्जन असं म्हटलं जातं. शिवाजी महाराजांनी लाल महालावर छापा टाकून कोणाची बोट तोडली होती? तर बोटं कोणाची तोडली होती बघा, शाहिस्ते खानाची बोटं छाटली होती डायरेक्ट. अकबराने आग्र्याजवळ कोणतं नवीन शहर बसवलं होतं? तर राईट आन्सर आहे बघा, ऑप्शन क्रमांक 3 फतेपूर सिक्री हे वसवलं होतं. आशिया खंडामध्ये कोणत्या देशामध्ये सर्वात जास्त औद्योगिक क्रांती घडून आली? तर राईट आन्सर आहे बघा, ऑप्शन क्रमांक 2 जपान या ठिकाणी. जे काय अमेरिकेचे मूळ रहिवासी त्या लोकांना काय म्हटलं जातं? तर त्यांना काय म्हटलं जातं बघा, रेड इंडियन असं म्हटलं जातं, लाले. नेक्स्ट आहे बघा, व्होल्टियर यांनी लिहिलेल्या ग्रंथाचं नाव काय होतं? व्होल्टियर. तर काय होतं बघा, कॅन्टिड. कॅन्टीन नाही बरं का, कॅन्टिड. कॅन्टीन कुठं असतं? जेवायचं असतं. नेक्स्ट आहे बघा, अर्थशास्त्र हे कोणतं शास्त्र आहे? काय अर्थशास्त्र आहे? कोणतं शास्त्र आहे? हे बघा सामाजिक शास्त्र आहे. कोणत्या शास्त्रज्ञाला अर्थशास्त्राचे जनक मानलं जातं? कोणत्या शास्त्रज्ञाला अर्थशास्त्राचं जनक मानलं जातं? तर ॲडम स्मिथला याचं जनक मानलं जातं. महाराष्ट्र राज्यामधील पूर्वेकडील कोणत्या जिल्ह्यामध्ये तलावांची आणि तळ्यांची संख्या जास्त आहे? तर राईट आन्सर बघा, ऑप्शन क्रमांक 2 भंडारा. कोणत्या? भंडारा. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रामधील कोणता जिल्हा संत्री उत्पादनावरती आघाडीवर आहे? तर नागपूर जिल्हा आहे, सर्वांना माहिती आहे. आणि मित्रांनो याचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. महाराष्ट्राचे रंगी हंगामाचा जो काही कालावधी आहे तो कोणता आहे? याचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. 100 प्रश्नापैकी बघा तुमचे किती प्रश्न बरोबर आले हे सुद्धा टाईप करा. आणि अजिबात लागू नका. तुमचा स्कोर बघा किती पण येऊ द्या, बघा 30 येऊ द्या, 40 येऊ द्या, 80 येऊ द्या. याचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. आणि जर तुम्ही मोजले नसतील तर पुन्हा एकदा व्हिडिओ पाहून मोजा किती बरोबर येतात, खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करा, जेणेकरून तुम्हाला कळेल की आपला अभ्यास कितपत आहे. त्यामुळे नक्की टाईप करा. आणि याचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्कीच ऑन करा. आणि जे काही खाली आपले टेलिग्राम ग्रुपची लिंक आहे आणि व्हॉट्सअप ग्रुप आहे त्यावर तुम्ही नक्की जॉईन व्हा. त्या ठिकाणी तुम्हाला याची PDF डेली टाकली जाईल.